आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांत. दोन देशांमध्ये व्यापार होण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी केला होता आणि ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडला. व्यापाराबाबतचा अधिक शास्त्रोक्त सिद्धांत त्यानंतर डेव्हिड रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये मांडला आणि ॲडम स्मिथ असेल किंवा डेव्हिड रिकार्डो असेल, हे दोन्ही अर्थतज्ज्ञ सनातनपंथी अर्थतज्ज्ञ असे त्यांना संबोधले जाते आणि साधारणतः त्या अगोदरच्या कालावधीमध्ये पूर्ण युरोपमध्ये व्यापारवादी विचारसरणी अस्तित्वात होती आणि ही व्यापारवादी विचारसरणी याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सनातन सिद्धांताच्या अगोदर ही विचारसरणी त्याच्यामध्ये होती आणि म्हणून हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांत अभ्यासण्याच्या अगोदर आपण व्यापारवादी विचारसरणी म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता व्यापारवादी विचारसरणीच्या विचारवंतांनी राष्ट्रवादाच्या उद्देशपूर्तीसाठी देशाच्या आर्थिक समृद्धीला एक आधार त्यांनी बनवलेला होता. त्यांच्या मते कोणत्याही देशाला आर्थिकदृष्ट्या जर संपन्न व्हायचं असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा एक प्रमुख आधार असतो आणि आपली संपन्नता वाढवण्यासाठी प्रत्येक देशाने व्यापारात सहभागी व्हावे, आपली निर्यात वाढवावी आणि आयात मात्र त्याच्यामध्ये घटवावी असे व्यापारवादी विचारसरणीच्या अर्थतज्ज्ञांचे मत होते. आता निर्यातीत वाढ करून इतर देशातील सोने, चांदी आणि इतर मौल्यवान चलन आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशाची संपन्नता त्याच्यामध्ये वाढवली पाहिजे आणि व्यापाराच्या माध्यमातून ज्या देशाची आर्थिक संपन्नता ही वाढेल तो देश त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या हा बलशाली होईल, अशा प्रकारचा मतप्रवाह व्यापारवादी विचारसरणीच्या विचारवंतांनी मांडला. आता व्यापारवादी विचारसरणीची मांडणी करणारे त्यामध्ये कोण एक दोन लोक नव्हते, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक होते आणि विशेष म्हणजे व्यापारवादी विचारसरणी मांडणारे हे आपल्या हितसंबंधांना जपणारा व्यापारवाद्यांचा एक गटच होता आणि हा गट 17व्या आणि 18व्या शतकात युरोपामध्ये अस्तित्वात होता. व्यापारवाद ही कुठली एक आर्थिक पद्धती म्हणून संबोधता येईल अशा स्वरूपाची विचारसरणी त्याच्यामध्ये नव्हती आणि व्यापारवाद म्हणजे त्या काळच्या अधिकारी, राजकारणी व्यक्ती आणि वित्तीय व व्यापारी व्यवहार करणाऱ्यांनी आपल्या हिताकरता मांडलेले विचार त्याच्यामध्ये होते आणि त्या काळात युरोपातील सरकारे या व्यापारवाद्यांच्या ताब्यामध्ये होती आणि म्हणून हा व्यापारवाद कुठल्या लेखकाने म्हणजे त्याच्यामध्ये लेखनातून असं व्यक्त केलं नाही, पण सरकारच्या धोरणातून तो व्यक्त होताना मात्र दिसत होता. आर्थिक राष्ट्रवादाच्या भूमिकेतून व्यापारवाद्यांनी आपापल्या देशांसाठी आयात कमी करून निर्यात वाढवणारे धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. म्हणजे व्यापारवाद्यांचं स्पष्ट मत होतं का देशाने जास्तीत जास्त निर्यात करावी आणि आयात मात्र त्याच्यामध्ये इतर देशातून
शक्यतो गरज असेल तरच करावी, अन्यथा आयात ही करू नये. व्यापारवाद्यांच्या मते देशातील नागरिक म्हणजे देशातील नागरिक एवढे सुज्ञ नाहीत, की ते सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या मोबदल्यात परदेशातून वस्त्र विकत घेणे पसंत करू शकतात. म्हणजे ते काय करतील आपल्या देशातील लोक, तर दुसऱ्या देशातील कापड किंवा इतर वस्तूच्या बदल्यामध्ये देशामध्ये जे काही मौल्यवान असं जे काही सोनं चांदी तर मौल्यवान धातू असेल, त्या बदल्यात ते आपल्या देशातून इतर देशांमध्ये पाठवतील. आणि म्हणून लोक खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये विदेशी वस्तूंची करतील आणि त्यामुळे देश श्रीमंत होणार नाही. म्हणून सरकारनेच त्याच्यामध्ये विदेशातून आपल्या देशामध्ये होणाऱ्या आयातीवर प्रतिबंध घातला पाहिजे. अशा प्रकारचं व्यापारवादी धोरण हे अस्तित्वात होतं. आणि व्यापारवाद्यांनी मौल्यवान धातू म्हणजे सोनं चांदी यांचा अर्थ त्या काळात चलनातील पैसा असा लावलेला होता. म्हणून राष्ट्राजवळ जेवढं सोनं अधिक तेवढे उत्पादनास अधिक उत्तेजन मिळेल आणि वस्तू व सेवा अधिक उपलब्ध होऊन राष्ट्र अधिक श्रीमंत होईल. अशा प्रकारची विचारसरणी ही व्यापारवाद्यांनी मांडलेली होती. आणि या व्यापारवाद्यांच्या विचारसरणीमुळे फक्त निर्यात वाढवली पाहिजे, आयात कमी केली पाहिजे, अशा प्रकारचं धोरण त्याच्यामध्ये होतं. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढला नाही. कारण का, कोणताही देश जर दुसऱ्या देशाने आपली वस्तू त्या देशाने जर आपली वस्तू नाकारली, तर तो देश सुद्धा दुसऱ्या देशातून येणारी वस्तू आपल्या देशामध्ये तो नाकारत होता. आणि त्याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा मंदावलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची घटना जी घडली ती म्हणजे ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये या व्यापारवादी धोरणावर हा जो काही वेल्थ ऑफ नेशन जो काही ग्रंथ होता ॲडम स्मिथने लिहिलेला, तर या ग्रंथामध्ये या व्यापारवादी धोरणावर मोठा हल्ला चढवला. ॲडम स्मिथने पहिल्यांदा असे स्पष्ट केले की व्यापारवाद्यांना संपत्ती या शब्दाचा अर्थ कळालेला नाही. त्यांना संपत्ती आणि खजिना या शब्दातला फरक माहीत झाला नाही. जी काही आपण व्यापारवाद्यांनी सांगितलं का जी काही देशामध्ये सोनं चांदी वगैरे ही जी काही संपत्ती असते ती संपत्ती, पण ॲडम स्मिथने सांगितलं का तो देशामधली तो खजिना असतो, संपत्ती नव्हे तर तो एक प्रकारचा देशामध्ये खजिना असतो. आणि म्हणून ॲडम स्मिथच्या मते एखाद्या देशात उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तू, टिकाऊ वस्तू, नैसर्गिक साधनसामग्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी कौशल्य हीच त्या देशाची संपत्ती असते. अशा प्रकारचा विचार ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये प्रथम मांडला. आणि
सगळ्यात महत्त्वाची घटना ही जागतिक पातळीवर झाली, ती म्हणजे ॲडम स्मिथ यांनी मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला. ॲडम स्मिथ यांनी काय केलं? तर मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला आणि ॲडम स्मिथ यांनी मुक्त व्यापाराचा जो काही पुरस्कार केला, त्याच्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकारच्या घडामोडी हे आपल्याला बघायला मिळतात आणि नंतरच्या कालावधीमध्ये ॲडम स्मिथ यांनी जो काही मुक्त व्यापार झाला पाहिजे, अशा प्रकारचा जो काही मतप्रवाह व्यक्त केला, त्याच्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होण्यामधील जे काही वेगवेगळे घटक होते, आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने झाला पाहिजे, आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यामागील वेगवेगळ्या कारणांचा जो काही अभ्यास सनातनपंथीय अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांनी केला होता. त्यानंतर रिकार्डो यांनी सुद्धा त्याबद्दल विचार मांडलेले आहेत. तर आपण आत्ता ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ॲडम स्मिथ यांनी जो काही निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडला, तो अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आहे आणि म्हणून या सिद्धांताचं महत्त्व हे आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. आता प्रस्तावनेमध्ये जर आपण याच्यामध्ये बघितलं, तर ॲडम स्मिथ यांनी व्यापारवादी विचारसरणीवर टीका करून मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार त्याच्यामध्ये केला होता. सगळ्यात महत्त्वाची ही लाईन आपल्याला सांगता येईल का मुक्त व्यापार हा त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि दोन देशात व्यापार सुरू होण्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न, म्हणजे दोन देशांमध्ये जो काही व्यापार होतो तो कोणत्या कारणांमुळे होतो, त्या कारणांचा शोध हा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत या सिद्धांतामध्ये त्यांनी तो मांडल्याचा आपल्याला बघायला मिळतं. ॲडम स्मिथ म्हणाले की आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणतीही नियंत्रणे लावू नये. दोन देशांमध्ये वस्तूंची मुक्तपणे देवाणघेवाण म्हणजेच आयात निर्यात ही त्याच्यामध्ये झाली पाहिजे. दोन देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध दोन्ही देशातल्या सरकारांनी लावू नये आणि राष्ट्रीय संपत्ती या विषयावर व्यापारवादी अर्थतज्ज्ञांची जी भूमिका होती ती म्हणजे एखाद्या देशाची संपत्ती म्हणजे त्या देशाच्या जवळ असलेल्या मौल्यवान धातूंचा साठा होय, असं व्यापारवादी म्हणत होते. मात्र प्रथम ॲडम स्मिथ यांनी त्या गोष्टीला नाकारलं आणि त्यांनी सांगितलं की सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा साठा ही संपत्ती असू शकत नाही, तर तो त्या देशाचा खजिना असतो, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलं. आणि ॲडम स्मिथ यांच्या मते त्या देशाची खरी संपत्ती ही त्या राष्ट्राची असणारी उत्पादन क्षमता असते. म्हणजे ॲडम स्मिथ म्हणाले की त्यांनी एक उदाहरण दिलं का एखाद्या घरातला हुशार कुटुंब प्रमुख
बाजारात ज्या वस्तू स्वस्त मिळतात त्या वस्तू जास्त खर्च करून घरी स्वतः बनवण्याचा आग्रह करीत नाही. याचा अर्थ व्यक्तीच्या बाबतीत जे तत्व लागू होते, तेच तत्व राष्ट्रालाही लागू होते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा निरपेक्ष लाभातून निर्माण होतो. म्हणजे एखादा व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करायला गेला आणि त्याला ती वस्तू स्वतः तयार करण्यापेक्षा जर बाजारामध्ये स्वस्तामध्ये ती वस्तू जर त्याला मिळत असेल, तर तो व्यक्ती ती वस्तू स्वतः त्याच्यामध्ये तयार करणार नाही, तर ती वस्तू तो काय करेल? बाजारातून खरेदी करेल. आणि म्हणून एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा जो काही नियम लागू होतो, तसाच तो देशालाही लागू होतो, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निरपेक्ष खर्च लाभ म्हणजे काय? हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. निरपेक्ष खर्च लाभ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा निरपेक्ष लाभातून निर्माण होतो. म्हणजेच जर एखादा देश एखाद्या वस्तूचे उत्पादन आपल्यापेक्षा कमी उत्पादन खर्चामध्ये जर करत असेल, तर आपण ती वस्तू त्या देशाकडून विकत घेतली पाहिजे आणि आपल्याला ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये लाभ होत आहे, अशी वस्तू त्या देशाला त्याच्या मोबदल्यात आपण दिली पाहिजे. त्यामुळे जास्त लाभ मिळेल, यालाच ॲडम स्मिथने निरपेक्ष लाभ असं म्हटलं आहे. म्हणजे थोडक्यात ॲडम स्मिथने असे सांगितले की एखादा देश एखाद्या वस्तूच्या उत्पादनात इतर देशांपेक्षा अधिक कार्यक्षम असू शकतो. तर एखाद्या वस्तूंच्या उत्पादनात इतर देशांपेक्षा कमी कार्यक्षम पण असू शकतो आणि दोन्ही देशांनी जर आपापल्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण केले, हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषीकरण जर केले, तर अशा वस्तूंचा परस्परांशी व्यापार करून दोन्ही देश व्यापारातून लाभ त्याच्यामध्ये मिळवू शकतात. म्हणजे ज्या देशामध्ये जी वस्तू स्वस्तामध्ये तयार होते, त्या वस्तूची निर्यात करायची आणि जी वस्तू उत्पादित करण्याचा देशामधला जो काही खर्च आहे, तो जास्ती आहे, तर ती वस्तू आयात करायची. अशा प्रकारचं धोरण हे ॲडम स्मिथने सांगितलेले आहे. आता अर्थशास्त्रामध्ये आपण सिद्धांत ज्यावेळेस अभ्यासतो, त्यावेळेस आपण काही गोष्टी ह्या गृहीत धरत असतो. म्हणजे हा सिद्धांत अभ्यासताना अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत, असं आपण त्याच्यामध्ये गृहीत धरतो. अशा गोष्टी जर असेल, तरच हा सिद्धांत त्याच्यामध्ये तो लागू होईल. आणि म्हणून ॲडम स्मिथ यांनी जो काही निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडला आणि त्यासाठी जे काही गृहीते त्यांनी त्यामध्ये अभ्यासली किंवा गृहीते जे काही सांगितली, अत्यंत महत्त्वाची अशी गृहीते आपल्याला सांगता येतील. त्यात पहिलं जे काही गृहीत होतं, का व्यापारात फक्त 2 देश सहभागी आहेत. हे ॲडम स्मिथचं अत्यंत महत्त्वाचं असं गृहीत आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2च देश सहभागी आहेत, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलं.
त्यानंतर दुसरं गृहीत असं सांगता येईल, की फक्त 2 वस्तूंचाच व्यापार होतो. म्हणजे हा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत अभ्यासताना ॲडम स्मिथ यांनी फक्त 2 वस्तूंचाच व्यापार होतो, असं यामध्ये गृहीत धरलेलं आहे. तिसरं गृहीत आहे, दोन्ही देशात मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार केला जातो. हे अत्यंत महत्त्वाचं गृहीत आपल्याला सांगता येईल. का मुक्त व्यापार आहे, त्यामुळे जकात कर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अडथळे हे व्यापारामध्ये येत नाही. चौथं गृहीत आहे, श्रम हा उत्पादनाचा एकच घटक गृहीत धरलेला आहे. आपल्याला माहीत असेल, की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 4 उत्पादन घटकांची गरज असते. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. तर ॲडम स्मिथ यांनी फक्त श्रम ह्या एकाच उत्पादन घटकाचा अभ्यास केलेला आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हा एक महत्त्वाचे गृहीत आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. पुढचं गृहीत आहे, श्रम हे देशातल्या देशात पूर्ण गतिशील आहे. म्हणजे देशातल्या देशात श्रम गतिशील आहे, मात्र 2 देशांमध्ये त्याची गतिशीलता नाही. गतिशीलता म्हणजे समजा श्रमिक आहे आणि भारत देश आहे. तर भारत देशामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये जर काही श्रमिकांची गरज निर्माण झाली, तर इतर राज्यांमधून उदाहरणार्थ बिहार, यूपी, ओडिशा या राज्यांमधून महाराष्ट्राला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये श्रमिक हे उपलब्ध होतात. म्हणजे श्रमिक हे पूर्ण गतिशील आहे. मात्र जर भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये जर व्यापार होत असेल, तर अमेरिकेला जर एक श्रमिकांची गरज निर्माण झाली, तर ते श्रमिक भारतातून जात नाहीत. अशा प्रकारचं गृहीत हे ॲडम स्मिथ यांनी मांडलेले आहे. त्यानंतर पुढचे गृहीत आपल्याला 6 नंबरचं सांगता येईल, का श्रम हा एकमेव उत्पादन घटक असल्याने आणि तो देशामध्ये गतिशील असल्याने देशात सर्वत्र उत्पादनाचा खर्च हा एकसमान आलेला आहे. समजा उदाहरणार्थ भारतामध्ये जर X वस्तूचे उत्पादन केले जात असेल, तर देशातल्या कोणत्याही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा अरुणाचल प्रदेश असेल, केरळ असेल, कुठल्याही ठिकाणी जो काही उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्च हा एक समान आहे. कारण उत्पादन खर्च हा श्रम खर्चात मोजलेला आहे. ॲडम स्मिथचं हे एक महत्त्वाचं गृहीत आपल्याला काय सांगता येईल, का जो उत्पादनाचा जो खर्च आहे, कारण का मध्ये फक्त श्रमिकांच्या साहाय्यानेच उत्पादन केलेलं असल्यामुळे उत्पादन खर्च हा फक्त श्रम खर्चात मोजलेला आहे. आणि 8 नंबरचं गृहीत आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्च होत नाही. 2 देशांमध्ये जो काही व्यापार होतो, समजा भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये जर व्यापार होत असेल, तर भारतातून अमेरिकेला जर काही वस्तू पाठवायची असेल, तर त्यासाठी खर्च लागत नाही किंवा अमेरिकेतून भारतामध्ये वस्तू येणार असेल, तर त्यासाठी खर्च लागत नाही. अशा प्रकारचं गृहीत हे ॲडम स्मिथने धरलेलं आहे. पुढचं गृहीत आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो. समजा भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये जर व्यापार होत असेल, तर
भारतामध्ये उत्पादन करण्यासाठी जेवढ्या श्रमिकांची आवश्यकता आहे, तेवढे पूर्ण श्रमिक उपलब्ध होतात. म्हणजे विशिष्ट रोजगाराला पाहिजे तेवढे श्रमिक उपलब्ध होतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही व्यक्ती बेरोजगार नाही, अशा प्रकारचं गृहीत ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये धरलेलं आहे. आणि पुढचं गृहीत आपल्याला सांगता येईल, शेवटचं गृहीत, का दोन्ही देशांमध्ये दोन्ही वस्तूंचं उत्पादन केलं जातं. आपण हा जो काही सिद्धांत अभ्यासणार आहोत, त्या सिद्धांतामध्ये आपण काय गृहीत धरला आहे, का आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणारे 2 देश आहेत आणि त्या 2 देशांमध्ये 2 वस्तूंचा व्यापार होतो आणि त्या 2 वस्तूंचं अगोदर उत्पादन हे दोन्ही देश करत आहेत. अशा प्रकारचं गृहीत आपण ह्या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ यांनी मांडलेलं आहे. आता ॲडम स्मिथ यांच्या निरपेक्ष लाभ सिद्धांताचे आपल्याला स्पष्टीकरण त्याच्यामध्ये करता येईल. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार हा निरपेक्ष लाभ आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार काय आहे, का आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारा निरपेक्ष लाभ हा त्यामध्ये असतो आणि निरपेक्ष लाभाचा आधार श्रमविभाजन आहे. श्रमविभाजन सुद्धा त्या देशामध्ये होते आणि ज्याप्रमाणे देशांतर्गत पातळीवर वेगवेगळ्या कामांची वेगवेगळ्या श्रमिकांमध्ये विभागणी केली जाते आणि एकाच कामात किंवा उत्पादनात विशेषीकरण केले जाते, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर कामांचे श्रमिकांमध्ये विभाजन करून विशेषीकरण करावे. आता विशेषीकरण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण बघतो का कोणताही एक व्यक्ती जर एखादं काम तो सातत्याने जर करत गेला, तर त्या व्यक्तीची कार्यक्षमता त्या कामाच्या बाबतीमध्येही वाढलेली असते. समजा आपण कधीतरी टायपिंग करत असू, तर आपण टायपिंग करण्याचा स्पीड आणि एखादा व्यक्ती जर ते काम 10-12 तास रोज जर टायपिंग करत असेल, तर त्या व्यक्तीच्या कामाची गती ही निश्चितपणे आपल्यापेक्षाही जास्ती असते. म्हणून कोणताही एखादा व्यक्ती एखादं काम जर सातत्याने करत गेला, तर साहजिकच तो व्यक्ती ती वस्तू जास्ती प्रमाणामध्ये काय करेल, उत्पादित करेल. आणि म्हणून विशेषीकरण ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे आणि ॲडम स्मिथने पण विशेषीकरणावर विशेष असा भर त्याच्यामध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळतो. आणि विशेषीकरणातून श्रमिकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि उत्पादन घटकांचा उत्पादन कार्यात पर्याप्त वापर त्याच्यामुळे होऊ लागतो आणि परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होते. अशा प्रकारचा विचार हा ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. 2 देशात श्रम विभागणी आणि विशेषीकरणामुळे उत्पादन खर्चात निरपेक्ष फरक निर्माण होतो. म्हणजे एखाद्या देशामध्ये नैसर्गिक कारणांमुळे असेल किंवा इतर कारणांमुळे एखादी वस्तू तयार करणं इतर देशांपेक्षा कमी खर्चामध्ये उत्पादित होते आणि म्हणून त्या देशामध्ये ती वस्तू
इतर देशांच्या तुलनेमध्ये स्वस्तामध्ये असते. आता उत्पादन खर्चात निरपेक्ष फरक जो निर्माण होतो, तो निरपेक्ष खर्चात फरक निर्माण झाल्याने व्यापारात लाभ निर्माण होतो, असा विचार ॲडम स्मिथने मांडला. दोन देशात उत्पादन खर्चात जोपर्यंत निरपेक्ष फरक आहे, तोपर्यंत व्यापारात लाभ निर्माण होऊन व्यापार सुरू राहतो. निरपेक्ष खर्चातील फरक नाहीसा झाला तर व्यापारातील लाभ सुद्धा नाहीसा होतो आणि दोन देशांमधला व्यापार हा बंद होईल. आता विशेषीकरण व श्रम विभागणीच्या तत्वानुसार प्रत्येक देशाने ज्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करावे की जी वस्तू दुसऱ्या देशापेक्षा कमी किमतीमध्ये उत्पादित तो देश करू शकत असेल आणि दोन देशातील दोन वस्तूंचा उत्पादन खर्च हा श्रमामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार जर कोणत्याही अडथळ्याविना निर्बंधमुक्त होत असेल तर तो सर्वच देशांना फायद्याचा ठरतो, अशा प्रकारचा विचार ॲडम स्मिथ यांनी मांडला. आता राष्ट्रांमध्ये जर मुक्त व्यापार सुरू झाला तर त्याचे फायदे हे जगालाच त्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्यामध्ये वस्तूंच्या उत्पादनात आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होते. सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग आहे तो म्हणजे विशेषीकरण होते आणि ते कार्यक्षमतेच्या आधारावर त्याच्यामध्ये होते. त्यानंतर श्रमाचे आंतरराष्ट्रीय विभाजन होते आणि यावरील दोन्ही कारणांमुळे व्यापारापूर्वीच्या परिस्थितीपेक्षा व्यापारानंतरच्या परिस्थितीमध्ये जगाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, अशा प्रकारचा विचार हा ॲडम स्मिथने मांडला. आता जगाच्या उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर त्यानंतर जगाची उत्पादनाची पातळी देखील त्याच्यामध्ये वाढेल आणि उत्पादनाची पातळी जर जगाची वाढली तर जगातील लोकांची राहणीमानाची पातळी सुद्धा त्याच्यामध्ये वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही देशाचे नुकसान न होता व्यापारातून सर्वच देशांना लाभ मिळतो, अशा प्रकारचा विचार ह्या सिद्धांतामध्ये आहे. कारण का व्यापारवादी विचारसरणी आपण बघितली आणि व्यापारवादी विचारसरणीमध्ये निर्यात करणाऱ्या देशाचा फायदा होतो आणि आयात तो देश कमी करत असल्यामुळे दुसऱ्या देशाचं मात्र नुकसान होतं. पण मात्र या सिद्धांतामध्ये मात्र दोन्ही देशांचा फायदा होतो, अशा प्रकारचा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. आता दोन देशातील दोन वस्तूंचा उत्पादन खर्च आपण एका तक्त्याद्वारे आपण ही संकल्पना अत्यंत व्यवस्थित अशी समजून घेऊ. आता दोन देशातील दोन वस्तूंचा जो काही उत्पादन खर्च होतो तो आपण बघणार आहोत. समजा दोन देश आहे आणि त्या दोन देशांमध्ये दोन वस्तूंचा व्यापार होणार आहे आणि त्या दोन वस्तूंचा व्यापार हा फक्त श्रम खर्चामध्येच आपण धरणार आहे. म्हणजे उत्पादन करण्यासाठी फक्त श्रमिकांचीच गरज असते आणि म्हणून जो काही खर्च होईल तो श्रम खर्च असेल, अशा प्रकारचा विचार याच्यामध्ये आहे. आता उत्पादन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असेल? श्रमिकाची गरज असेल आणि दोन देश आहे
समजा भारत आणि अमेरिका या दोन देशांचा जर आपण विचार केला तर या दोन देशांमध्ये एक श्रमिक म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल का एका दिवसाच्या श्रमात झालेले वस्तूचे उत्पादन नगसंख्येत दर्शवलेले आहे. हे वस्तूचं उत्पादन कशात दर्शवलेलं आहे? नगसंख्येत दर्शवलेले आहे. आता याच्यामध्ये दोन देश आहे, ए देश आणि बी देश. दोन वस्तूंचा आपण विचार करणार आहोत. पहिल्या वस्तूला आपण नाव दिलं एक्स वस्तू, दुसऱ्या वस्तूला आपण नाव दिलं वाय वस्तू. आता एका दिवसाच्या श्रमामध्ये फक्त आपल्याला बघायचं, एका दिवसामध्ये समजा 8 तासाची त्या व्यक्तीची, त्या श्रमिकाची जर काम 8 तासामध्ये आपण त्याच्याकडनं जर काम करून घेत असाल तर एक दिवसाचं श्रम म्हणजे फक्त एक दिवसाचं श्रम म्हणजे काय 24 तास तो काम करणार नाही, पण एका दिवसाच्या साधारणतः 8 तास आपण असे गृहीत धरलं का एक दिवसाच्या श्रमामध्ये तो व्यक्ती किती वस्तूंचं उत्पादन करेल. ए देशामध्ये आणि बी देशामध्ये त्या दोन वस्तू आपण बघणार आहोत, वस्तू एक्स आणि वस्तू वाय. आता ए देशामध्ये वस्तू एक्स याचे 10 नगांचे उत्पादन होते. किती नग उत्पादित केले जातात? एक्स वस्तूचे ए देश किती उत्पादित करतो तर 10. आणि बी देश एक्स वस्तू एक श्रमिकाच्या सहाय्याने फक्त 5 वस्तूंचे उत्पादन करतो. तर एक्स वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला ह्या तक्त्यामध्ये दिसेल की ए देशातील श्रमिक 10 वस्तूंचे उत्पादन एक्स वस्तूचे करतो आणि बी देशातील एक श्रमिक एका दिवसामध्ये फक्त 5 वस्तूंचे उत्पादन करतो. आणि वस्तू वायच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला वायच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल की ए देशामध्ये वाय वस्तूचे 5 नगांचे उत्पादन होते आणि बी देशामध्ये वाय वस्तूचे 10 नगांचे उत्पादन होते. म्हणजे वाय वस्तूच्या बाबतीमध्ये बी देश पुढे आहे. बी देश कशामध्ये पुढे आहे तर वाय वस्तूच्या उत्पादनात आणि ए देश हा एक्स वस्तूच्या उत्पादनात पुढे आहे. म्हणजे आपल्याला यावरनं सांगता येईल की ए देश एक्स वस्तूच्या बाबतीमध्ये त्याचा उत्पादन खर्च हा कमी आहे, तो एक्स वस्तू जास्ती उत्पादित करतो आणि बी देश मात्र वाय वस्तूचे जास्ती उत्पादन करतो. आता आपण बघितलं का एक्स वस्तू ए देश पण उत्पादित करतो आणि बी देश पण उत्पादित करतो आणि वाय वस्तू सुद्धा ए देश पण उत्पादित करतो आणि बी देश पण उत्पादित करतो. म्हणजे अशा वेळेस एखादा देश दोन्ही वस्तूंचं उत्पादन करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापार समजा होत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार झाला तर तो दोन्ही देशांना कशा पद्धतीने फायदेशीर ठरेल हे आपण या पुढील तक्त्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे व्यापारापासून जो काही आपल्याला लाभ होणार आहे तो व्यापारापासूनचा लाभ आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला काय सांगता येईल का आपण हे जे काही इथपर्यंतची परिस्थिती आहे हे
वरच्या तक्त्याप्रमाणेच आहे. म्हणजे एक्स वस्तू, वाय वस्तू, देश ए बी, 10 नग, 5 नग, 5 नग, 10 नग, एकूण उत्पादन 15 आणि 15. म्हणजे व्यापार पूर्व उत्पादन म्हणजे दोन देशांमध्ये व्यापार ज्यावेळेस होत नाही त्यावेळेचं हे उत्पादन आपल्याला यामध्ये सांगता येईल. आणि समजा ह्या दोन देशांमध्ये जर व्यापार झाला तर कशा प्रकारचं उत्पादन त्याच्यामध्ये होऊ शकतं हे आपल्याला ह्या तक्त्यामधील ह्या भागामध्ये बघायचं आहे. का व्यापार पश्चात उत्पादन कशा पद्धतीने होईल. समजा एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक्स वस्तूचं 10 उत्पादन करतो आणि एक व्यक्ती वाय वस्तूचं 5 उत्पादन करतो. म्हणजे एक्स आणि वाय मिळून 2 मजूर 15 वस्तूंचं उत्पादन त्याच्यामध्ये तो करतो. एकूण उत्पादन किती आहे? 15. आणि वाय वस्तूचं उत्पादन ए देशामध्ये जर बंद केलं आणि वाय वस्तूचं उत्पादन करणारा श्रमिक त्याला जर एक्स वस्तूचं उत्पादन करायला लावलं तर तो एक्स वस्तूचे 10 उत्पादित करेल. म्हणजे 2 मजूर, एका मजूर 10 नग तयार करतो तर 2 मजूर किती तयार करतील? 20 नग. म्हणजे पूर्वी किती होते? 15 आणि आता किती? 20. तशाच पद्धतीने वाय वस्तूच्या बाबतीमध्ये पण आपल्याला सांगता येईल. आणि वाय वस्तू म्हणजे एक्स वस्तूचं उत्पादन करणारा जो काही बी देशामधला श्रमिक आहे त्यांनी हे एक्स वस्तूचं उत्पादन न करता त्यांनी वायच वस्तूचं उत्पादन जर केलं, एक 10 करतो तर 2 किती करतील? 20 करेल. म्हणजे व्यापारानंतर एकूण उत्पादन 20 होईल. एक्स वस्तूचं आणि वाय वस्तूचं 20 होईल. पूर्वी 15 आणि 15 होतं आणि आता 20 आणि 20 झालं. म्हणजे काय? निश्चितपणे व्यापारापासून लाभ दोन्ही देशांना हा 5-5 नगांचा झाला. आणि व्यापारापूर्वी आपण जर बघितलं तर दोन्ही वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं. आणि व्यापार सुरू झाल्यानंतर मात्र ए देशामध्ये फक्त एक्स वस्तूचं उत्पादन केलं जात आहे आणि बी देशामध्ये फक्त वाय वस्तूचं उत्पादन केलं जात आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही देशांमध्ये 5-5 वस्तूंचा काय झालेला आहे? संयुक्त फायदा झालेला आहे. म्हणून ए देशाने एक्स वस्तूच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ असल्याने एक्स वस्तूच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून त्यातच विशेषीकरण करावे आणि वाय वस्तूच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ होत नाही. त्यामुळे ए देशाने वाय वस्तूच्या उत्पादनाऐवजी त्याची आयात करावी बी देशाकडनं आणि उत्पादनाची साधनसामुग्री वाय वस्तूकडून एक्स वस्तूकडे वळवावी. त्याच पद्धतीने आपल्याला बी देशाचं पण सांगता येईल का बी देशाला वाय वस्तूच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ असल्याने त्याच वस्तूचे उत्पादन करावे आणि एक्स वस्तूची त्याने आयात करावी. आता हा ॲडम स्मिथ यांनी जो काही मांडलेला सिद्धांत आहे तर हा सिद्धांत आपण आता याच्यामध्ये बघितलेला आहे. आता कोणताही सिद्धांत अभ्यासताना कोणताही सिद्धांत हा परिपूर्ण नसतो आणि म्हणून आपण त्याच्या चांगल्या बाजूंचा जरी अभ्यास केला तरी आपण त्या संदर्भामध्ये त्या सिद्धांतावर कशा पद्धतीने टीका होते किंवा झालेली आहे त्याचा सुद्धा आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये एखादा सिद्धांत विचारला जातो आणि त्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण हे सुद्धा विचारले जाते.
आणि ज्यावेळेस आपल्याला टीकात्मक परीक्षण करायचं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा का त्या सिद्धांतामध्ये असणारे जे काही गृहीत आहे, ते गृहीत कसे लागू होत नाही, हे जरी आपण त्याच्यामध्ये सांगितलं, तरी चांगल्या पद्धतीने आपण त्याचं टीकात्मक परीक्षण हे करू शकतो. आता त्यामध्ये टीकात्मक परीक्षण करताना आपल्याला सांगता येईल का हा सिद्धांत श्रममूल्यावर आधारित आहे. म्हणजे उत्पादनात फक्त श्रमाच्या साहाय्यानेच उत्पादन केलं जातं, असं म्हटलेलं आहे. परंतु जगामध्ये कोणत्याही वस्तूचं जर उत्पादन करायचं असेल, तर उत्पादन करण्यासाठी 4 उत्पादन घटकांची गरज असते. भूमी, भांडवल, श्रमिक आणि संयोजक. तर या सिद्धांतामध्ये भूमी, भांडवल आणि संयोजक ह्या घटकांचा विचार केलेला नाही. ही एक महत्त्वाची टीका या सिद्धांतावर नेहमी केली जाते. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगता येईल आपल्याला, की या सिद्धांतामध्ये वाहतूक खर्चाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्च होत नाही, असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या सिद्धांताच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काही व्यापार होतो, तो बऱ्याच वेळा समजा भारतातून अमेरिकेमध्ये एखादी वस्तू पाठवायची असेल, तर त्यासाठी होणारा खर्च हा फार मोठा असतो प्रत्यक्षामध्ये. आणि म्हणून या सिद्धांतामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल टीकात्मक परीक्षणाचा का एकाच वेळी दोन्ही देशांमध्ये विशेषीकरण करणे नेहमी शक्य असेल असे नाही. कारण का एक देश जर श्रीमंत असेल, विकसित असेल, तर त्या देशाला विशेषीकरण करणं, श्रम विभाजन करणं सोपं जाईल. पण बी ते जर गरीब असेल, तर त्या देशामध्ये लगेच विशेषीकरण किंवा श्रम विभाजन होईलच असे नाही. हे म्हणून ही एक त्याच्यामध्ये टीका त्याच्यामध्ये केली जाते. त्यानंतर व्यवहारात असे आढळून येते की एखाद्या देशाला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात तुलनात्मक लाभ असू शकतो. रिकार्डो यांचा तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत आपल्याला पुढच्या भागामध्ये अभ्यासायचाच आहे. तर रिकार्डोने काय सांगितलं का एखाद्या देशाला एक्स आणि वाय ह्या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ हा असेल, तरी व्यापार त्याच्यामध्ये होतो. या घटकाकडे ॲडम स्मिथने पूर्ण दुर्लक्ष केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि या सिद्धांतामध्ये व्यापार शर्ती कशा ठरतात, व्यापार शर्ती ठरवणारे घटक कोणते, याचे स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये केलेले नाही. त्याच पद्धतीने आपण गृहीतामध्ये बघितलेले बरेचसे मुद्दे हे आपण परत टीकात्मक परीक्षामध्ये याच्यामध्ये घेऊ शकतो. का व्यापारामध्ये फक्त 2 देशच सहभागी नसतात. व्यापारामध्ये अनेक देशांचा सहभाग असतो. व्यापारामध्ये फक्त 2 वस्तूंचा सहभाग नसतो, तर व्यापारामध्ये अनेक वस्तूंचा सहभाग असतो. अशा अनेक प्रकारे आपण त्याच्यामध्ये ह्या सिद्धांताच्या टीकात्मक परीक्षणामध्ये त्या गोष्टी बघू शकतो. तर अशा पद्धतीने हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सनातन सिद्धांतामध्ये आपण हा जो काही ॲडम स्मिथचा सिद्धांत बघितला, निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, हा अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत याच्यामध्ये आहे. आणि मी या माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे अगोदर व्यापारवादी विचारसरणी, कारण का फक्त सिद्धांत अभ्यासणं, एखादा सिद्धांत अभ्यासण्याच्या अगोदरची काय परिस्थिती होती, तर अशी परिस्थिती मी ही व्यापारवादी विचारसरणीतून त्याच्यामध्ये अगोदर त्याच्यामध्ये मांडली. आणि ती मांडल्यानंतर ती विचारसरणी आपण समजून घेतल्यानंतर आपण नंतरच्या भागामध्ये हा सिद्धांत ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा त्याच्यामध्ये
बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने हा सिद्धांत अभ्यासताना आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मी हा जो काही टॉपिक कव्हर केलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांतामध्ये, तर तो सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून, कारण का समजा BAचा सिलेबस असेल, BCOMचा सिलेबस असेल, तर तो सिद्धांतामधला थोडासा भाग त्याच्यामध्ये आलेला असतो. विश्लेषण हे पूर्णपणे तुम्ही म्हणजे अनेक पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करा, तर तुम्हाला लक्षात येईल का पूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये आलेलं नसतं आणि त्यामुळे तो सिद्धांत समजेलच असं नाही. त्यानंतर समजा मास्टर डिग्री MAला असेल, तर त्या सिद्धांतामध्ये आणखी जास्तीचं विश्लेषण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं असतं आणि त्याच्यानंतर MBA असेल किंवा वेगवेगळ्या समजा MPSC असेल, सेट असेल किंवा वेगवेगळ्या अर्थशास्त्राशी निगडीत जे काही अभ्यासक्रम आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मी डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये सिद्धांत आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा कसा अंतर्भाव होईल आणि विद्यार्थ्याला तो कशा पद्धतीने परिपूर्ण असा सिद्धांत कुठेही ह्या सिद्धांत अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर कुठेही न हे करता तर ह्या एकाच सिद्धांतामध्ये कशी जास्तीत जास्त माहिती मिळेल हा विचार मी त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्या पद्धतीने हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांतामधले पहिला सिद्धांत आपण ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा बघितलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.